अहो राठोड वहिनी, हो या ना, बसा ना. अहो या काय, अहो मला घाई आहे, हो लगेच जायचंय, ते जेवण बनवायचंय ना मला. बरं मला हे सांगायचं होतं, मी सांगायला आली होती. ती सावंती माहिती, सावंती कोण सांगू? अहो ती पहिल्या मायावरची हो तिचं काय? माहितीये, तिने ना नवीन साडी घेतली. हो काय माहितीये, मस्त चमकी चमकीची साडी घेतली. आपल्याला पण घ्यायला हवी, पण आपण बाबा नाही हो शो ऑफ करत. कसं सांगणार हो की आपण पण घ्यायचं आपल्या नवऱ्यांना. बरं नाही वाटत ना की दुसऱ्यांनी घेतलं की आपण कसं घेणार ना. तरी पण मी आपली बघून आली कशी दिसते. एवढीही काही खास नव्हती हो. 400 रुपये बोलत होती. कसली 400-200 ची असेल तशीच मी मार्केटमध्ये बघितलेली. पण तुम्हाला सांगते आजकालच्या साड्यांचं ना काही खरं नाही. बघा 2 दिवस नेसे लग्नाचं पडून जाईल. काय सांगते तू? हे सगळं जाऊ दे, तुम्ही ते दुधाचे पदार्थ बनवता ना, त्याची रेसिपी सांगाल का? हो हो. हा बरं, मला ते व्हॉट्सअप केलं तरी चालेल. कसं आता मला फोन वापरता येतो ना, आमच्या ह्यांनी 15,000चा फोन घेऊन दिलाय. नक्कीच मजा येईल मला. ओ काकू या या, घरात बसून बोला ना. अय अगं मला उशीर झालाय, तिथे जेवण बनवायचंय. ते तुझ्या मम्मीला सांगायला आली होती ना मी ते. अहो पण ते फोनचं मला सिस्टीम समजावा हा, कसं असतं ते. हा काही मला येत नाही. आमच्या ह्यांनी कसं आता लगेच नवीन घेऊन दिला अॅनिव्हर्सरीला. बोलत होते सोन्याचा हार वगैरे करून देतो. मी म्हटलं कशाला उगाच खर्च बिर्च व्हायचा. म्हटलं नको, मग त्यांनी आपला फोनच घेऊन दिला. अरे हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं. काय? अहो ती शिंदे वहिनी, तिचं काय? शिंदे वहिनी माहिती का? अहो आपल्याबद्दल गॉसिप करतात, आपल्याबद्दल. हा मग मी ऐकलं त्या दिवशी, म्हणत होती माझी पुरणपोळी फुटते. मी कधी पुरणपोळी तुम्हाला फुटलेली दिली का? बरं तुम्ही ज्या पुरणपोळ्या बनवाल ना त्या आमच्याकडे पाठवा, आणि आम्ही ज्या पुरणपोळ्या बनवणार ते तुम्हाला पाठवू. ठीक आहे, नक्की पाठवा हा, पण आठवणीने. मी कसं या या काकू, घरात नको, बसा. नको, नको.